morning. It's 5th January. It's 4 in the morning and we are going somewhere. Welcome back to my channel and आज का दिन जो अच्छा होने वाला है. It's exciting and I am going to meet some of my friends from my trekking club. कृपया चालत्या गाडीतून बाहेर रोकाऊ नका. और हम लोग टाइम से 1 घंटे पहले पहुंच गए. लाइक अभी यहाँ से वॉकिंग करने का सोच रहे हैं. तो कुछ खाएंगे, नाश्ता करेंगे एंड देन वी गो वॉकिंग. लेट्स सी. वी हैव इनफ टाइम टू रीच. 8 बजे का रीच टाइम था. लेट्स सी. एयरपोर्ट का स्टेशन है ऊपर हाँ. वो जो टावर है ना हां तिथे गेले हाँ तिकडेच. सो गाइस यहाँ पे रजिस्ट्रेशंस हो रहे हैं. Kunal sir is giving instructions. Hi. Hello. आज बस रे आज बस अलग से आपको डब्बा कुछ अलग से No. आओ ना अंदर काय आपला ना सेपरेट मैं ऐसे बोली. बहुत सारा खाना है गाइस यहाँ पे. बहुत ज़्यादा खाना है. भाई तो धाड़ नहीं पड़ली भाई. फोटो खींचना हमें हमारी क्लाइंबिंग का प्रसाद. Yes. ये है प्रसाद. हेल्दी एकदम. हेल्दी हेल्दी फूड. देखो ऐसे सीखो ट्रैक पे क्या लाते हैं. Yes. ये हटा दो. ये ओके सो बिफोर वी मूव टू नेक्स्ट सेशन असं कोणी अजूनही परत विचारतो कोण बाकी राहिलंय का त्याचं निवडलं झालं कोण रिकामी आहे कोणी आहे. ऑल आर डन कॅन वी स्टार्ट विथ द सेकंड सेशन. येस येस सिग्नेटरी हे आपल्याला गिर्यावर वाटले. 3 सूत्र काय आहे? दूरदृष्टी, पक्का इरादा आणि कडी मेहनत. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये 3 गोष्टी लावा, तुम्हाला सक्सेस मिळालंच पाहिजे. कारण त्याने तुम्ही 100% देतो आपण. हे 3 गोष्टी लक्षात घेतल्या नाही. तर ही झाली सुरुवात. मी आता 77 वर्षाचा आहे. ही झाली सुरुवात. आता एवढी वर्ष आम्ही ह्या फील्डमध्ये कशी राहिलो. एवढी वर्ष आता जवळजवळ 50-52 वर्ष झालं. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा माझा पर्सनल म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इक्विपमेंट लोक वापरतात बघावं त्यांचं डिस्कशन एकतर इक्विपमेंट हा हार्नेस हे शूज आणि रॉक क्लाइम्बिंगमध्ये ग्रेड्स असतात. जसं आपण म्हणतो की ग्रेड 1 ग्रेड 2 तसं रॉक क्लाइम्बिंगमध्ये ग्रेड्स आहेत. त्या ग्रेड्स कशासाठी आहेत त्या आपल्या डेव्हलपमेंटसाठी. पण आत्ताचं जनरेशनचं काय झालं माहिती आहे ना की त्या ग्रेडमध्ये अडकून राहिले. अरे नाही माझं 6A 6B आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ना निसर्ग एन्जॉय करणं तो जो प्रोसेस आहे तो एन्जॉय करणं कुठेतरी राहून जातो. हे माझं माहिती नाही तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही पण माझं Birthday boy is also clicking photos. अरे शूज ये सेफ्टी पोस्ट मिले दे होगा मिले टाइट त्या चाकला तरी मिले दे. Ready. एबीपी माझा MTV सगळं लाईन. Yay. Happy birthday to you.
घरी आलो आहोत. आज क्लायम्बिंग मेला होता, आपण ते अटेंड केलं आणि आता फ्रेश वगैरे झालं. सकाळी ऑलमोस्ट 5:30ला जे घरातून निघाले ते संध्याकाळी 7:30 एक 6:30-7 वाजेपर्यंत घरी आलो. सो ऑलमोस्ट मोर दॅन 12 hours आपण घराबाहेर होतो आणि आपण गेलो होतो संजय गांधी नॅशनल पार्क बोरेवली इथे. अँड तिथे एक क्लायम्बिंग मेला भरवला होता, जिथे आता हे क्लायम्बिंग मेला माझं रिलेशन कुठून आलं या गोष्टीला हे सांगते मी आधी. प्लीज हे लास्टपर्यंत बघा, इट्स अ रिक्वेस्ट, कारण की इट्स रिअली हेल्पफुल फॉर दोज हु आर रिअली इंटरेस्टेड इन ट्रेकिंग अँड क्लाइम्बिंग अँड ऑल स्टफ. सो लास्टपर्यंत बघा. सो माझं या गोष्टीला रिलेशन कुठून आलं, लाईक ट्रेक्स क्लाइम्बिंग हे ते. सो मला लहानपणापासून आवडतात त्या गोष्टी, असं नाही की नाही आवडत थोडा ॲडव्हेंचर करायला, बट मी कधी असं ऑफिशियली वगैरे केलं नव्हतं. सो बॅक इन 2022 मी माझ्या दादासोबत केलं होतं फर्स्ट ट्रेक ऑफिशियली. अनऑफिशियली 1-2 ट्रेक्स केलेत, बट ऑफिशियली मी दादासोबत केलं होतं एक ट्रेक. सो हिज नेम इज सूरज मालुसे आणि दुसरा जो आहे तो रोहन मालुसे. ते बोथ आर सिबलिंग्स आणि दे आर माय कझिन ब्रदर्स. सो तिथून मी त्यांचं बघून वगैरे थोडं मला इंटरेस्ट आहे. सो मी कधी मी त्यांना अप्रोच करते की कॅन आय जॉईन हे ते. तर रिसेंटली त्यांनी आणि त्याच्या ग्रुपनी हे ऑर्गनाईज केलं होतं क्लाइम्बिंग मेला. ह्या सर्वांमागे एक पर्पज आहे. तर काय, आता हे क्लाइम्बिंग, रॉक क्लाइम्बिंग, आता आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग हे ते खूप आलं आहे, पण नॅचरल रॉक क्लाइम्बिंग करणं इज समथिंग डिफरंट. कारण की मी स्वतः आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग केली आहे थोडीफार, आय नो. सो आणि आज मी पहिल्यांदा रॉक क्लाइम्बिंग केली आहे. सो इट्स ह्यूज डिफरन्स दोघांमध्ये पण. तर कुठे ना कुठेतरी हे जे रॉक क्लाइम्बिंगचं जे फील्ड आहे ते कुठे ना कुठेतरी संपत आहे. तो त्याच्यासाठी या माझ्या दादाच्या आणि त्याच्या ग्रुपनी ना एक क्लाइम्बिंग मेलाच भरवला होता. तो तिथे त्या लोकांनी आम्हाला नवीन जे इक्विपमेंट्स आलेत आता मार्केटमध्ये इन दिस फील्ड ते सर्व इंट्रोड्यूस करवले. त्याच्यानंतर कसं रॉक क्लाइम्बिंग केलं जातं आणि टेक्निक्स त्याचे कसे केले पाहिजे, लाईक. आणि असं नाही की फक्त माझं दादाचे आणि त्याचे 3-4 जण ग्रुप होते, नो. त्या लोकांनी आमच्यासाठी, म्हणजे जे कोण येणार होते त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या गुरूंना बोलवलं. सो त्यांचे गुरु म्हणजे आज आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि दे आर लिटरली 60s अँड दे आर लिटरली इन द 60s and 70s. बट त्यांच्याकडे बघून वाटणार नाही. आजही ते लोक विदाउट एनी इक्विपमेंट्स दे वर क्लाइम्बिंग दोज रॉक्स. ऑनेस्टली स्पीकिंग, आम्ही जेव्हा एंटर केलं त्या पर्टिक्युलर फेजमध्ये, जिथे फेज 1, फेज 2, फेज 3 असे 5 फेजेस होते रॉक्सचे. आणि पहिल्याच फेजला बघून मी बोलाय की अरे इतना सा रॉक है, चढ लेंगे. बट ट्रस्ट मी, जेव्हा करायची वारी येते, इट्स ऑल इन हिअर आणि मेंटली स्टेबल राहणं. सो इट्स रिअली नाईस थिंग की त्या लोकांनी आज जे काही केलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या गुरूंना बोलवणं, त्यांचे लाईक दे आर लेजंड. त्यांच्या स्टोरीज आम्हाला शेअर केल्या त्यांनी. आणि त्यांचे जे तेव्हा त्या टायमिंगला लाईक इन 90s, लाईक 1984, 85, 1991चे स्टोरीज तेव्हा शेअरिंग. आणि तेव्हा त्या लोकांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की त्या टायमिंगला त्यांनी विदाउट एनी इक्विपमेंट्स ते रॉक क्लाइम्ब करायचे. ते पण असं तसं, हे तर संजय गांधी नॅशनल पार्कला होतं, इट्स फॉर प्रॅक्टिस. बट रिअल रॉक क्लाइम्बिंग केली. दिस वॉज ऑल्सो रिअल. इट्स नॉट लाईक इट्स नॉट रिअल. बट एका माउंटेनवर जाणं, ट्रॅक करणं थ्रू आउट, ते सॅक वगैरे घेऊन देणं, क्लाइम्ब करणं माउंटेन, आय मीन रॉक क्लाइम्ब करणं, इट्स अ बिग डील. तर तेव्हा त्यांनी ते विदाउट इक्विपमेंट्स वगैरे केलेलं. आणि आता आपल्याकडे एवढे इक्विपमेंट्स वगैरे असून स्टील वी आर नॉट पुटिंग सो मच ऑफ इंटरेस्ट इन ऑल दिस थिंग्स. सो हे एक पर्टिक्युलर आजचा क्लाइम्बिंग मेला हेच लोकांना कळून देण्यासाठी होता की या सर्व गोष्टी आपण परस्पर चालू केल्या पाहिजे, आपण ग्रुप्स फॉर्म केले पाहिजे. सो हे रॉक क्लाइम्बिंग अचानक नाही होत असं. ऑफकोर्स वी हॅव टू बिल्ड आर इंटरेस्ट फर्स्ट. आणि त्यासाठी ऑफकोर्स ट्रेकिंग्स आर इम्पॉर्टंट. ग्रुप बनवा, ट्रेक्स करा, गो आउट. मी आय नो देर आर माझे फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबतच मी कॅचअप केले. दे आर गोइंग टू लाफ ऑन दिस, कारण की मी 2 वर्षांनी शो अप केले त्यांना. सो बट या इवन दिस इयर माय गोल इज की ॲटलीस्ट 10 ट्रेक्स कम्प्लीट करायचे. आता मी बोलते खरं, बट आय होप आय गेट टू डू दिस. इट्स नॉट रिझोल्युशन ऑन एनिथिंग, बट त्यांनी मला आज खूप मोटिवेट केलं की ॲटलीस्ट 10 ट्रेक्स तो हमारे साथ, तो मी ट्राय करेल. बट या हे सर्व गोष्टी करायला आपल्याला कुठे ना कुठेतरी ट्रेक्स चालू करायला लागतील, आपल्याला ग्रुप फॉर्म करायला लागतील. तर आणि इफ एनी ऑफ यू, बी माय सबस्क्रायबर्स, माय फॉलोअर्स, माय फ्रेंड्स, जे कोणी बघतायत, इफ तुम्ही रिअली इंटरेस्टेड आहात या गोष्टीमध्ये, यू गाईज कॅन कॉन्टॅक्ट माय ब्रदर्स. मी त्यांचे ID मेन्शन करेल. इफ कोणाला खरंच इंटरेस्ट आहे, सो यू गाईज कॅन टेक्स्ट हिम, यू गाईज कॅन कॉन्टॅक्ट हिम. इफ तो ट्रेक्स वगैरे अरेंज करतो, सो यू कॅन कॉन्टॅक्ट हिम. आणि जर सो
इट्स मला हेच बोलायचं आहे की लेट्स जस्ट स्टार्ट डुईंग ऑल दिस ना बेटर दॅन वीकेंडमध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो किंवा वन्स इन अ मंथ ट्राईज इन अ मंथ, पण हे सगळ्या गोष्टी चालू करा. कारण की नेचर इज ब्युटिफुल आणि नेचरला एक्सप्लोअर करणं इज मोर दॅन ब्युटिफुल. कारण की मला नेचरशी खूप प्रेम आहे, नॉट लाईंग, बट मला एक लगाव आहे नेचरशी. तर मला या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. जस्ट बिकॉज मला करायला भेटत नाही म्हणून मी करत नाही. बट जर मला कोण बोललं ना की आज हा ट्रेक आहे, उद्या तो ट्रेक आहे, मी दररोज ट्रेक्सला देईन, मला काही नाही. बट अगेन करायला नाही भेटत आहे कॉज ऑफ सम अदर थिंग्स, सो म्हणून मी करत नाही. बट डेफिनेटली आय एम ऑल्सो गोइंग टू ट्राय की मी यावर्षी करू हे सर्व गोष्टी. आणि प्लीज इफ तुम्ही हे इथपर्यंत ऐकलं तर प्लीज ट्राय टू रिकनेक्ट टू नेचर. आणि ह्या सणांमध्ये हे विसरू नका, ते नेचर आहे. नेचरला जितकं तुम्ही फक्त एक्सपिरियन्स करायची कोशिश कराल, मोर दॅन बेटर. जास्त तुम्ही जिथे कुठे जाताय, डोंट ट्राय टू फैलाव कचरा ओव्हर देअर और ते व्हिडिओज वगैरे घेण्याच्या चक्करमध्ये ॲक्सिडेंट्स होतात. इवन ऑल ऑफ यू हॅव सीन ऑल दिस थिंग्स. हे सर्व करायला नका जाऊ. बट फॉर युअर ओन एक्सपिरियन्स, फॉर युअर ओन मेंटल हेल्थ, इट्स द बेस्ट थिंग यू कॅन डू फॉर युअर सेल्फ इन 2025. सो या आय नो मी खूप जास्त बोलली आहे, बट प्लीज करा. जर तुम्हाला हे खरंच वाटत असेल की तुम्हाला करायचं आहे तर प्लीज स्टार्ट करा. इट्स रिअली नाईस थिंग्स. या अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वैष्णवीज वाईब्स अगेन. आणि तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करा. केलं नसेल तर लाईक माय चॅनल. आणि आय डोंट नो नेक्स्ट व्लॉग कधी येईल काय येईल, बट आजचा व्लॉग करणं इम्पॉर्टंट होतं कारण की दिस वॉज समथिंग फर्स्ट टाईम फॉर मी, माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑन दिस. आणि मला हा शेअर करायचा होता, सो म्हणून मी शेअर केला. सो या थँक्यू सो मच.